श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर। तब्बल 16,684 बक्षिसे 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू। फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील। योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे। यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, वर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत। याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत। योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे। कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। कोरेगावातील पुरातन श्री केदारेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दर्जेदाररित्या पूर्ण करणार आमदार महेश शिंदे। नवीन आराखड्याबाबत केली सविस्तर चर्चा। कोरेगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन श्री केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला पुरातन स्वरूप दिले जाणार आहे। या पुरातन मंदिराला नवी झळाळी देण्याचे काम लवकरात लवकर सुरू केले जाणार आहे। हे काम दर्जेदार करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश आमदार महेश शिंदे यांनी दिले। आमदार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता खटाव येथील कार्यालयात श्री केदारेश्वर मंदिर आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य चिन्मयानंदगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्रबुवा बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, प्रख्यात वास्तु विशारद बेंद्रे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त संतोष बर्गे, शरद बर्गे, बापूसाहेब जाधव, हेमंत भोसले यावेळी उपस्थित होते। श्री केदारेश्वर देवस्थान केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध आहे। या देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते। विशेषतः सोमवारी तर भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। देवस्थानच्या वतीने या मंदिराचे रूप बदलण्याचे काम सातत्याने चालू असते। मंदिराचे पारंपरिक स्वरूप जतन करून आजवर कामे करण्यात आलेली आहेत। प्रयत्न होऊ लागला आहे। देवस्थानचा श्रावणी आणि महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो। त्यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात। हजारो भाविक या यात्रा महोत्सवास येऊन श्री केदारेश्वराच्या दर्शनासोबत विविध कार्यक्रमांचा लाभ घेतात। तसेच वर्षातील 365 दिवस दररोज या देवस्थानात भाविकांची सातत्याने मोठी गर्दी होत असते। देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। देवस्थानचा इतिहास प्राचीन असून या देवस्थानचा उल्लेख अनेक पुराण व ग्रंथांमध्ये आहे। त्यामुळे हे देवस्थान प्राचीन असल्याने त्याचा जीर्णोद्धार करत असताना प्रचंड दक्षता घ्यावी लागणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। या देवस्थानचे मंदिरही अतिशय भव्य आणि सुरेख तयार केले जाणार आहे। त्याचे मूळ स्वरूप जतन केले जाईल। मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे। प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येता क्षणी मन प्रसन्न होते। प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत। मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा तिळगंगा नदीचा प्रवाह आहे। नदीची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते। तेथे एक डोह बनला आहे। त्याचे महत्त्व जपणे आवश्यक असून मंदिराचा आराखडा तयार करत असताना त्याचा बारकाईने विचार करण्याबाबत वास्तु विशारद यांना आमदार शिंदे यांनी सूचित केले। मंदिराचा जीर्णोद्धार करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही। या ठिकाणचे पुरातत्व व स्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे।
हे आस्थेचे, श्रद्धेचे आणि निष्ठेचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामे केली जातील, अशी ग्वाही राजेंद्रबुवा बर्गे व महेश साहेबराव बर्गे यांनी दिली. परंपरागत धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान असलेले श्री केदारेश्वर मंदिर आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. संवाद आणि समन्वयातून या विषयावर मंदिराचा आराखडा अंतिम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले. औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी तलवार उंचावत हर हर महादेवचा केला जयघोष. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती. औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी तलवार उंचावत हर हर महादेवचा जयघोष केला. त्यांच्या या भूमिकेची संपूर्ण जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथे शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये औंध शिक्षण मंडळाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी मंडळाच्या वतीने श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा तलवार देऊन मानसन्मान करण्यात आला. तलवार उंचावून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर हर हर महादेवचा जयघोष केला. या कार्यक्रमात अजितदादा पवार यांचा औंधच्या पंतप्रतिनिधी राजकुमारी चारुशिला राजे आणि राजकुमारी हर्षिता राजे यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि चांदीचा लखोटा देऊन पारंपरिक पद्धतीने सन्मान केला. यांच्या उपस्थितीमध्ये मान्य श्रीमंत चारुशिला राजे, मान्य श्रीमंत हर्षिता राजे यांच्या आपली फलटण मॅरेथॉन या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड फलटण रोबोटिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी 6 वाजता झालेल्या आपली फलटण मॅरेथॉन या उपक्रमास फलटणकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. आमदार सचिन पाटील यावेळी उपस्थित होते. मंत्री गोरे यांनी आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक सलोखा यांचे महत्त्व पटवून देत उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. त्यांनी या प्रकारच्या उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रसार होत असल्याचे सांगितले. मॅरेथॉनमध्ये तरुण, वृद्ध तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक कुटुंबांनी एकत्र येत मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याने उत्सवाचे स्वरूप आले होते. विविध वयोगटांमधील धावपटूंसाठी वेगवेगळ्या गटांची आखणी करण्यात आली होती आणि सर्व सहभागींच्या उत्साहाने संपूर्ण शहरात आनंदाचे आणि आरोग्याचे वातावरण निर्माण झाले होते. या मॅरेथॉनचे आयोजन केवळ एक स्पर्धा न राहता आरोग्य जागरूकता, सामाजिक एकोप्याचा संदेश आणि फलटणच्या सकारात्मक प्रगतीचे प्रतीक ठरले, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. जोशी हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर जोशी आणि त्यांचे सगळे सहकारी गेल्या 9 वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत आहेत आणि प्रचंड मोठा उत्साह, प्रचंड मोठा प्रतिसाद या मॅरेथॉनच्या स्पर्धेला आपण सगळेजण पाहतोय. खास करून युवकांच्या पासून, अगदी लहान मुलांच्या पासून युवकांच्या पर्यंत असे समोरचे उभे आहेत ते सगळे युवक. यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आज दिसतंय, जो आनंद, जो उत्साह चेहऱ्यावर दिसतोय. डॉक्टर मला सांगत होते की यातले किमान 500 लोक असे आहेत की ज्यांचे गुडघे, ज्यांचे नी या सगळ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये दुरुस्त केलेले आहेत. आणि असे हे पेशंट आता पेशंट राहिले नाही, तर आता स्पर्धक झालेले आहेत. आता या मॅरेथॉनमध्ये भाग घेतात. सातारा आणि सांगलीच्या सरहद्दीवर असलेल्या गोपूज येथून माजी खासदार राजू शेट्टी यांचा साखर कारखानदारांना थेट इशारा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक. सातारा आणि सांगलीच्या सीमेवर असलेल्या गोपूज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रविवारी दुपारी 1:30 वाजता बैठक झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरावरून साखर कारखानदारांना इशारा दिला. या बैठकीत खटाव तालुक्यातील ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण या भागात दुबार पेरणी आणि उत्पादन घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेट्टींनी कर्जमाफीचे आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस दराचा निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही बैठक झाली. खटाव तालुक्यात 3 साखर कारखाने आहेत. शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी दरवर्षी संघटना संघर्ष करत आली आहे. खटाव तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने दराविषयी शेतकऱ्यांमध्ये एकमत व्हावे आणि त्यांना आपला फायदा नुकसान कळावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या 24व्या ऊस परिषदेमधील दर मागणीची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे. सरकारने कर्जमाफीचे आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाही सरकार पूरग्रस्तांच्या नावाखाली दलाली करत आहे असा आरोपही शेट्टी यांनी केला. परतीच्या पावसामुळे मान, खटाव, फलटण या भागात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच लढा देत आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप मतदार यादीत 2269 मतदारांची दुबार नोंदणी. सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आक्षेप. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवरील आक्षेपांचा घोळ संपत नाही. तोच आता शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर आक्षेप घेतले जात आहेत. तब्बल 2269 मतदारांची नावे दुबार नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी रविवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. एकूणच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा घोळ मात्र प्रशासनाला चांगलाच त्रासदायक ठरला आहे. कराड शहर हे देखील दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता डोक्याला हात लावून घेतला आहे. नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. सदर यादीमध्ये असंख्य चुका झालेल्या आहेत. दुसरी एक गंभीर बाब निदर्शनास आली की कराड शहरात जवळजवळ 2269 मतदार दुबार नोंदवण्यात आलेले आहेत. या मतदारांचा गैरवापर होणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे सदर दुबार मतदारांची यादी तसेच तक्रारी अर्ज मुख्याधिकारी वनखंडे साहेब यांच्याकडे दिलेला आहे. प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर दुबार नावे वगळण्यात यावीत व या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर. तब्बल 16,684 बक्षिसे. 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू. फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे. यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे. कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.